मंडळी रात्रीचे खेळ चाले ही मालिका झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका होती. या मालिकेतील शेवंत हे पात्र घराघरात लोकप्रिय झालं. सुरुवातीला शेवंत हे पात्र अभिनेत्री अपूर्वा निमलेकर हिने साकारलं होतं. मात्र अपूर्वाच्या एक्झिट नंतर अभिनेत्री कृतिका तुळसकरने शेवंतची भूमिका साकारली होती. काही दिवसापूर्वीच दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये अपूर्वा नेमलेकर हिने रात्रीचे खेळ चाले मालिकेच्या निर्मात्यांवरती आणि सहकलाकारांवरती गंभीर आरोप केले होते. यासोबतच अपूर्वानंतर शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री कृतिका तुळसकर हिला देखील अनप्रोफेशनल म्हटलं होतं. आता यावरतीच कृतिकाने एक सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट करत अपूर्वाला चांगलंच सुनावलं आहे. तर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कृतिका म्हणते, रात्रीचे खेळ चाले या मालिकेची अनप्रोफेशनल अभिनेत्री मी आहे. नमस्कार, मी कृतिका तुळसकर. आत्ताच मी एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये माझ्या आधी शेवंत ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने मला अनप्रोफेशनल म्हटलं आहे. तर मी सांगू इच्छिते की प्रोफेशनल आणि अनप्रोफेशनल यामध्ये नेमका काय फरक असतो ते. अनप्रोफेशनल म्हणजे सेटवर वेळेवर न येणं, दिग्दर्शकाला वाट पाहायला लावणं, इतर कलाकारांशी आणि निर्मात्यांशी नीट न वागणं, तसेच माझ्यामुळेच मालिकेचा TRP वाढतो असा माज सर्व कलाकारांना दाखवणं, यालाच अनप्रोफेशनलिझम म्हणतात. पुढे कृतिका म्हणाली, अजून एक गोष्ट, एखादा निर्माता जेव्हा मालिकेसाठी लाखो रुपये खर्च करतो तेव्हा त्या मालिकेचा, त्यातील कलाकारांचा आणि तंत्रज्ञानाचा विचार न करता अचानक मालिका सोडून जाणं, त्यांच्या पोटापाण्याचा विचार न करणं, त्यालाच अनप्रोफेशनलिझम म्हणतात. तर प्रोफेशनलिझम म्हणजे एका रात्रीत त्या मालिकेसाठी उभं राहणं, कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्या भूमिकेला न्याय देणं आणि संपूर्ण टीमच्या विश्वासाला पात्र ठरणं. पुढे कृतिका म्हणाली, अजून एक, तिने सांगितलं की मी तिला फोन करायला हवा होता. मी तिला का फोन करायला हवा? ती माझी मैत्रीण आहे किंवा मी तिला ओळखते का? एक अभिनेत्री म्हणून माझ्याकडे एखादी संधी चालून आली तर त्या संधीचं सोनं कसं करायचं याचा विचार मी करणार. तिला फोन करून काय गं, तू मालिका का सोडलीस? तुला काढलं गेलं का? असे प्रश्न विचारण्याची माझ्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती. शेवटी तिने टोला लावत म्हटलं, दुसऱ्याविषयी तथ्य पडताळून जबाबदारीने बोलणं यालाच खरं प्रोफेशनलिझम म्हणतात, नाही का? तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.